तर आपण आज रोहित पेरणी यंत्र पाहत आहोत. हा मक्का पेशीसाठी बनवलेला हा पेरणी यंत्र आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? जे बिया पडायचं होतं ते आपण पुढं बसवलेलं आहे शेतकरी मित्रांनो, इथं पाहू शकतोय. जे बिया पडायचं होतं इथं पुढं अशा पद्धतीनं बसवलेलं आहे, आपण पाहू शकतोय लाईव्ह मध्ये इथं. आणि जो जो पेरणी यंत्र आहे अत्यंत हेवी मध्ये वापरलेला आहे. आपण बघू शकतोय क्वालिटी एकदम हेवी आहे. आणि जे टोचा आहेत टोचा पण बघू शकतोय आपण कशा पद्धतीने तयार केल्यात. आणि शेतकरी मित्रांनो, याला इथं जो पास येत होता तिथं आपण पाईप बसवलेले आहे. त्या पाईपचं कारण काय होणार आहे? जेव्हा तुमचं यंत्र चालतोय त्यावेळेला ते पूर्ण प्लेन करत जाते, त्यामुळे ते मक्यासाठी तुम्हाला एकदम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर इथं बघू शकतोय हा 4 फणीमध्ये आहे. तुम्हाला लागेल तसं 3 किंवा 2 फणीमध्ये सुद्धा आपण अवेलेबल करतोय. 3, 4, 5 तुम्हाला कोणत्या साईज मध्ये डिमांड आहे त्या साईज मध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो. तर या साईडला आपण खताच केलेलं आहे आणि पुढे बियाच केलेलं आहे. तिथं अशा पद्धतीने ते चाकाचं फिटिंग सुद्धा चालू आहे. आणि तुम्हाला अशा पद्धतीने अजून काही पेरणी यंत्र जर हवा असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला असणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकताय. अशा पद्धतीचं जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.